वेलकम टू यशायू 99 आयुर्वेदा। तर मग कसे आहात सगळे? आय होप मस्त मजेत असाल। तर नुकताच उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला आहे। तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांची स्किन ही टॅन झालेली असते। तर त्यामुळे सर्वांना पडलेला हा प्रश्न असतो की हे टॅनिंग घालवायचे बरे कसे? तर बिलकुल घाबरून जाऊ नका, याचे सोल्युशन आज आपण पाहणार आहोत। म्हणजेच आज एक आपण न्यू टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे आयुर्वेदिक होम रेमेडीज फॉर टॅनिंग। तर मार्केटमध्ये बरेच असे टॅन रिमूव्हल प्रोडक्ट्स मिळतात। तर त्यामध्ये क्रीम्स असतात किंवा फेस पॅक असतात, पण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल असते। तर अशा केमिकलमुळे आपल्याला स्किन वरती साइड इफेक्ट होऊ शकतात, जसे रेडनेस असेल, इचिंग असेल। त्यामुळे हे शक्यतो प्रोडक्ट्स न वापरता जर तुम्ही नॅचरल घटकांनी युक्त असे जर आयुर्वेदिक होम रेमेडीज यूज करून जर तुमचे टॅनिंग जात असेल तर छानच आहे म्हणा। तर चला तर मग पाहूया या नॅचरल होम रेमेडीज आहेत तरी कोणत्या। त्यापैकी फर्स्ट रेमेडी आहे टोमॅटो रेमेडी। याला टोमॅटो फेशियल असेही म्हणता येईल। तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवायचा आहे आणि तो मधून कट करायचा आहे। म्हणजेच अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे किंवा तुम्ही टोमॅटोची एक स्लाइस घेऊ शकता। त्यानंतर दुसरी स्टेप आहे की एका प्लेट मध्ये तुम्ही थोडीशी साखर घ्यायची आहे, त्याच्याच बाजूला थोडासा मध घ्यायचा आहे आणि त्याच्याच साइडला थोडीशी कॉफी घ्यायची आहे। तर ही सर्व प्राथमिक तयारी झाल्यानंतर तुम्ही जी कट केलेली टोमॅटोची स्लाइस आहे ती सर्वप्रथम तुम्ही साखर मध्ये डीप करायची आहे। अर्थातच इथे आपल्याला स्क्रब ही फर्स्ट स्टेप करायची आहे। तर टोमॅटोची जी स्लाइस असते ती साखर मध्ये डीप केल्यानंतर ती स्लाइस चेहऱ्यावरती गोलाकार पद्धतीने फेसवरती त्याचे फिरवायचे आहे, म्हणजे स्क्रबिंग करायची आहे। अशी गोलाकार पद्धतीने स्क्रब केल्यानंतर तुमचे डेड स्किन ही रिमूव्ह होते। म्हणजेच आपण जसे फेशियल करतो त्यामध्ये जी फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग असते, तुम्ही रॉ मिल्कने प्रथम म्हणजेच कच्च्या दुधाने स्किन क्लीन करू शकता कॉटनच्या साह्याने, आणि त्यानंतर स्क्रब साठी जे मी आता सांगितले टोमॅटो प्लस साखरचे ते तुम्ही करू शकता। त्यानंतर या फेशियल मधील दुसरी स्टेप आहे तो मसाज। तर त्यानंतर एक तुम्हाला टोमॅटोची दुसरी एक स्लाइस घ्यायची आहे आणि तीही तुम्हाला मधामध्ये डीप करायची आहे, ठीक आहे। त्यानंतर मधामध्ये डीप केल्यानंतर थोड्या वेळापूर्वी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला पूर्णतः फेसवरती गोलाकार पद्धतीने त्याचा सर्क्युलर असा मसाज करायचा आहे। याने काय होतं, मध हा चेहऱ्याला नॅचरल ग्लो देतो, स्किन हायड्रेट ठेवतो, टॅन रिमूव्ह करतो। तर अशा पद्धतीने मसाज 5 मिनिट तरी तुम्हाला हा मसाज करायचा आहे। त्यानंतरची आपली तिसरी स्टेप आहे ते फेस पॅक। म्हणजेच फेस पॅक आहे त्यामध्ये तुम्हाला टोमॅटोची स्लाइस घ्यायची आहे आणि ती कॉफी मध्ये डीप करायची आहे आणि थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे फेसवरती गोलाकार पद्धतीने तुम्हाला ती कॉफी पूर्णतः समप्रमाणात म्हणजे इक्वली अशी समान आपण जसा फेस पॅक लावतो त्या पद्धतीने ती कॉफीने गोलाकार फिरवायची आहे आणि तसेच तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटं थांबायचे आहे। आणि अशा पद्धतीने हा फेस पॅक सुकल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्हाला ते नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचं आहे, ठीक आहे। तर यामध्ये जी कॉफी आहे ती डेड स्किन रिमूव्ह करते, कॉफी स्किनला रेडियंट ग्लो देते, तसेच कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, तसेच कॉफी सनटॅन दूर करते आणि मॉइश्चरायझरचेही काम करते। तर अशा पद्धतीने आपण ही जी टोमॅटो रेमेडी म्हणजेच टोमॅटो फेशियल पाहिले त्यामध्ये मेन घटक हा टोमॅटो आहे। तर हा टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात। टोमॅटोमध्ये जे लायकोपीन असते ते सनटॅन दूर करते, म्हणजे सनबर्न पासून स्किनचे प्रोटेक्शन करते। तर अशा पद्धतीने ही टोमॅटोची जी रेमेडी पाहिली
ती आठवड्यातून 2 वेळा किमान तुम्ही करू शकता. याचे खूप छान रिझल्ट आम्ही पेशंट मध्येही पाहिलेले आहेत, त्यामुळे ती 100% इफेक्टिव्ह आहे. नक्की ट्राय करा. तर बऱ्याच जणांना कधी कधी साहित्य अवेलेबल नसते, कंटाळा आलेला असतो की टोमॅटो कट करणं किंवा वेळ नसतो. तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला टॅनही रिमूव्ह करायचे आहे आणि कष्टही घ्यायचे, तेव्हा तुम्ही काय कराल असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. तर अशा वेळी मी तुम्हाला एक सेकंड रेमेडी सांगणार आहे, जी होम रेमेडी मध्ये आहे. ती आहे कॉफी फेस पॅक. तर यासाठी तुम्हाला एका बाउल मध्ये 1 चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मध ऍड करायचं आहे. मध केवढा ऍड करायचा आहे, पेस्ट बनेल इतका मध तुम्ही त्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि त्यानंतर जो फेस पॅक रेडी होईल तो तुम्ही छान पद्धतीने फेस वरती, मान, गळा आणि टॅन झालेला जो पार्ट असेल तिथे छान पद्धतीने अप्लाय करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांनंतर नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला 2 प्रकारच्या ज्या होम रेमेडीज टॅन रिमूव्हल करण्यासाठीच्या ज्या सांगितल्या त्या 100% इफेक्टिव्ह तर आहेतच, पण हे सोडूनही आपण ही एक प्युअर आयुर्वेदिक कंटेंटनी बनवलेला टॅननील नावाचा जो फेस पॅक आहे आपल्या प्रोडक्ट्स मध्ये, तो आयुर्वेदिक आहे. त्याचेही छान रिझल्ट आहेत आणि तो बऱ्याच पेशंट मध्ये यूज केलेला आहे. तोही तुम्ही वापरून पाहू शकता. तर अशा पद्धतीने मी जे तुम्हाला आज 2 होम रेमेडीज सांगितल्या त्या वापरून नक्की पहा आणि वापरल्यानंतर मला कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा की त्याचा तुम्हाला कसा बेनिफिट झाला ते. आणि एक सांगायचे होते ते म्हणजे तुम्ही म्हणाल की ही टोमॅटोची रेमेडी किंवा कॉफी फेस पॅक ट्वाइस अ वीक असे किती दिवस वापरायचे, हा तुम्हाला पडलेला प्रश्न असू शकतो. तर तुम्ही ऍटलीस्ट 3 मंथ्स टू मॅक्झिमम 6 मंथ्स ट्वाइस अ वीक या पद्धतीने ह्या रेमेडी ट्राय करायच्या आहेत. ट्राय म्हणण्यापेक्षा 100% इफेक्टिव्हच आहेत, त्या तुम्ही कराच. आणि ते केल्यानंतर तुम्ही 3 ते 6 महिन्यांनी मला कमेंट सेक्शन मध्ये कळवलं तरी चालेल की मॅडम इफेक्ट पडला. पण 3 ते 6 महिने ही लागू शकणार नाहीत, हे मी आत्ताच सांगते, कारण 1 ते 2 महिन्यामध्येच तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल आणि टॅननील फेस पॅकनेही तसाच रिझल्ट भेटतो. त्यामुळे ह्या रेमेडीज नक्की ट्राय करा. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.